बघा फर्स्ट चॅप्टर कोणतं आहे आपलं, सेट्स. ठीक आहे. आता सेट्स नावात तुम्हाला समजलं पाहिजे, सेट्स म्हणजे काय, काहीतरी असं कलेक्शन वगैरे असेल ऑब्जेक्टचं. बघा आता फ्लॉवर बकेट, बुके बकेट नाही, सॉरी बुके, फ्लॉवर बुकेमध्ये काय असतं, बुकेचं स्पेलिंग येते, काय असतं, फ्लॉवर्स, वेगवेगळे कलेक्शन म्हणजे भरपूर प्रकारचे फ्लॉवर्स. त्याच्यानंतर बंच ऑफ कीज, कीजमध्ये काय काय असतात, सॉरी बंचमध्ये भरपूर प्रकारचे कीज, तुमचे आता स्टोर रूमची की, समजा किचन रूमची की, हाऊस की, एखाद्या तुम्हाला बाहेरचे एखाद्या की, पूर्ण कीजचा संच. फ्लॉक ऑफ बर्ड्स, थवा, पक्ष्यांचा थवा. नोटबुक, तुमचे जसे सर्व नोटबुक्सचे. कलेक्शन ऑफ नंबर्स. या सर्वांना आपण आता बघा थोडंफार आपल्याला इंट्रोडक्शन माहिती पाहिजे, सेट म्हणजे काय. इथं खाली परत एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, डेज ऑफ वीक 7 दिवस असतात, मंथ्स किती असतात 12. ब्रेव चिल्ड्रन इन क्लास, आहे तुमच्या क्लासमध्ये काही जण ब्रेव. स्ट्रॉंग फोर्ट्स म्हणजे काय, किल्ले, बरोबर आहे. आणि प्लॅनेट्स इन अवर सोलार सिस्टीम, आपल्या सोलार सिस्टीममध्ये किती प्लॅनेट्स आहे, 9 होते. एक प्लॅनेट आता थोडा कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल, कधी असतो कधी नाही धरत, तर 8 पकडून चालायचे आपण. किती, 8. नाव सांगू शकता का. बघा सुरुवात पृथ्वीच्या जवळ कोणतं आहे, मर्क्युरी, बुध. त्याच्यानंतर व्हेनस, शुक्र, मोजत चालला किती झाले. त्याच्यानंतर व्हेनसनंतर अर्थ, पृथ्वी. त्याच्यानंतर मार्स. त्याच्यानंतर ज्युपिटर. त्याच्यानंतर कोणतं आहे, सॅटर्न. आणि त्याच्यानंतर युरेनस. आणि लास्ट नेपच्यून. युरेनस नेपच्यून अगोदर कोण आहे तुम्ही सांगा. बरं 8 झाले ना आपले, लक्षात राहू द्या, सिरीज बघून घ्या घरी सायन्समध्ये. ठीक. प्लुटो डॉर्क प्लॅनेट म्हणतात त्याला, ग्रहाच्या यादीमध्ये नाही आहे सध्या प्लुटो. ठीक आहे. आता सेट्सची डेफिनेशन दिलेली बघा तुम्हाला, एक आपली सायंटिफिकल लँग्वेजमध्ये किंवा मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये सेट्स म्हणायचं कशाला. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाईड द ऑब्जेक्ट्स ऑफ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड सेट्स. डेफिनेटली आपण सांगू शकतो की याच्यामध्ये काय काय आहे, किंवा एक्झॅक्ट नंबर किती आहे त्याला काय म्हणायचं, सेट्स, एक्झॅक्ट नंबर. ठीक आहे. जसं की आता बघा, आता हे थोडंफार सांगतो तुम्हाला. एक्झॅक्ट नंबर म्हणजे असं नाही सांगू शकणार एक्झॅक्ट नंबर आपण वगैरे, पण आपण सांगू शकतो की ते कशाबद्दल आहे. सपोज आता नंबर सिस्टीममध्ये जर आपण म्हटलं, आता बघा सपोज नंबर सिस्टीममध्ये आपल्या चॅप्टरचं नाव काय, सेट. ठीक आहे. आता सपोज नंबर सिस्टीममध्ये जर म्हटलं, तर नंबर सिस्टीममध्ये मला सांगा किती नंबर्स असतात आपले. पहिला नॅचरल नंबर, सर्वांना माहीत आहे नॅचरल नंबर. ठीक आहे. शॉर्टमध्ये लिहितो, नॅचरल नंबर कुठनं स्टार्ट होतात, 1 2 3 4 अप टू इन्फानाईट. त्याच्यानंतर होल नंबर. होल नंबर म्हणजे कसं काय येईल याच्यामध्ये, 0 ॲड होतो फक्त, बरोबर आहे. 0 1 2 3 4 अप टू इन्फानाईट किंवा इन्फिनिटी असं सिम्बॉल आहे त्याचं. त्याच्यानंतर इंटिजर्स. इंटिजर नंबरमध्ये बघा आता 0 तर राहीलच, 1 2 3 इकडले सर्व इन्फिनिटी. त्याच्यानंतर या साईडचे -1 -2 आणि इकडले सर्व इन्फिनिटी. ठीक आहे. लक्षात राहील इथपर्यंत. आता हे झाले तुमचे इंटिजर्स. आता हा झाला कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर. हा एक सेट्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ इंटिजर. याचे पुढे काही आहे तुमचं, याच्या समोर आहे तुमचा क्यू. काय हा क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर. या सर्वांना काय म्हणतो आपण, रॅशनल नंबर. आणि आर इज द सेट ऑफ रिअल नंबर. या सर्वांच्या वरती कोण आहे, रिअल नंबर. सेकंड नंबरचं जे चॅप्टर आहे ना त्याच्यामध्ये डिटेल शिकाल तुम्ही नंबर सिस्टीम, म्हणजे थोडंफार नंबरबद्दल सेकंड नंबरच्या चॅप्टरमध्ये माहिती आहे तुम्हाला. डिटेलमध्ये शिकू आपण. हे सेकंड नंबरच्या चॅप्टरमध्ये हे सगळे कलेक्शन बघा, सेट ऑफ नॅचरल नंबर. ठीक आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ इंटिजर, सेट ऑफ रॅशनल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे वरती सर्व नंबर येतील आणि पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये म्हणजे फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये. आणि सेट ऑफ इरॅशनल नंबर नाही वाटतं तुम्हाला, आहे, बघू आपण नंतर. ठीक आहे. आता हे कळालं इथपर्यंत तुम्हाला.
भरपूर वरती आहे का? आता हे झाले तुमचे सेट्स. ठीक आहे, मग आता आपण जर याला नाव दिलं, n इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर, w इज अ सेट ऑफ होल नंबर, i इज अ सेट ऑफ इंटिजर, आणि या सर्वांचा r इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर. ठीक आहे, r इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर, असं आपण त्यांना म्हणू शकतो. का? संच येते, सेट म्हणजे संच. आता याला लिहिण्याचे दोन मेथड्स आहे. किती मेथड्स आहे? दोन. पहिली आहे लिस्टिंग मेथड और रूस्टर मेथड, आणि दुसरी आहे रूल मेथड और सेट बिल्डर मेथड. ठीक आहे, बघून घ्या आता. बघा लिस्टिंग मेथड, लिस्टिंगमध्ये नावात आहे लिस्ट असते. काय असते? लिस्ट, नंबरची लिस्ट. आता सपोज इथं तुम्हाला दिलेले फॉर एक्झाम्पल बघा, ए इज इक्वल टू काय काय दिलेले? 2 4 6 8 सो ऑन. ठीक आहे, 14पर्यंत. कुठपर्यंत दिलेले? 14पर्यंत. आता 2 4 6 8 10 12 14 हे जर तुम्ही बघितलं तर कोणते नंबर आहे? दोन भाग जाणार. बरोबर आहे, दोन भाग जाणारे नंबर कोणते असतात? समसंख्या. कोणते नंबर? इवन नंबर. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट कळाली पाहिजे की हे जे कलेक्शन आहे ते कलेक्शन ऑफ इवन नंबर आहे. कसं आहे? इवन नंबर. आता ही जी लिस्टिंग मेथड किंवा रोस्टेड मेथडमध्ये आपण ज्या स्पेसिफिक टाईप दिलेले त्या स्पेसिफिक टाईपचं कलेक्शन लिहितो, जसं की इवन नंबर अप टू 14. ठीक आहे, 14पर्यंत कळालं? 14पर्यंत कलेक्शन. ठीक आहे, आता त्याच्यानंतर त्याला आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. कशाला लिहायचं आहे? कशामध्ये? कोणत्या मेथडमध्ये? रूल मेथडमध्ये. मग समजा ए, आता आपण कोणते एक घेऊ शकतो, एक्स घ्या, वाय घ्या, ए घ्या, बी घ्या, कोणते एक लेटर घ्यायचं. समजा इथं घेऊ आपण एक्स, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल तेच. तर एक स्लॅश करायची. ठीक आहे, एक स्लॅश म्हणजे एक्स घ्यायचा पहिले, नंतर हा एक्स का घेतला ते सांगायचं. एक्स इज ॲन इवन नॅचरल नंबर. काय तो? इज ॲन इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर. इवन नॅचरल नंबर. आता इवन नॅचरल नंबर का म्हटलं त्यांनी? कारण याच्यात एकही मायनस संख्या नाही आहे, म्हणून नॅचरल शब्द. कारण नॅचरल नंबरमध्ये मायनस नंबर येत नसतात. एक्स इज ॲन इवन नॅचरल नंबर. ठीक आहे, कळालं सर्वांना? पण लेस दॅन 15 कुठपर्यंत येते? लेस दॅन 15. लेस दॅन 15. आता बघा, हा जो पहिला आहे हा झाला लिस्टिंग मेथड. हे जे दुसरं हे कोणतं मेथड झालं? रूल मेथड. आता जर आपण फक्त असं लिहिलं असतं एक्स इज ॲन इवन नॅचरल नंबर, तर टोटल नंबर आले असते इन्फिनिटीपर्यंत. कुठपर्यंत आले असते? इन्फिनिटीपर्यंत. म्हणून स्पेसिफिक आपल्याला 14पर्यंतच घ्यायचे, म्हणून आपण म्हटलं लेस दॅन 14. तर आता हे झालं, दिलेलं होतं तुम्हाला. ठीक आहे, आता मला सांगा तुम्ही, एक्स स्लॅश एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर. काय येते? परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला? 1, दुसरा 4, तिसरा 9, चौथा 16, त्याच्यानंतर 25, 36. म्हणजे 1 2 3 4 5 6 चे सर्व काय आहे? स्क्वेअर. त्यालाच काय म्हणतो आपण? परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, आता एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. मग 1 आणि 20 मधले, आता बिटवीन म्हटलेलं आहे, बिटवीन म्हणजे 1 येईल का त्याच्यामध्ये? नाही, बिटवीन त्याच्या मधातले, 1 आणि 20च्या मधातले परफेक्ट स्क्वेअर. बी इकडे नाव दिलेलं, इथं पण बी घ्यावं लागेल तुम्हाला. बी कर्ली ब्रॅकेट, कडी बकेट. कोणतं बकेट? कर्ली ब्रॅकेट. हां, परफेक्ट स्क्वेअर बिटवीन 1 to 20. पहिला कोणता आहे मग? 1 नंतरचा 4, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 16. हे झाले परफेक्ट स्क्वेअर. लिहिता येईल, सिम्पल आहे ना. आता हा CAEIOU काय दिसतं तुम्हाला? वॉवेल्स. मग तुम्ही कसं लिहिसाल? सी, बघा एक्स घेतलं ते चालतं. कडी बकेट चुकली माझी, तुम्ही बरोबर काढा बकेट. एक्स स्लॅश एक्स, एक्स इज काय लिहिसाल मला सांगा आता विचार करून. एक्स इज अ वॉवेल्स. एक्स इज अ वॉवेल्स इन इंग्लिश अल्फाबेट. एक्स इज अ वॉवेल्स इन इंग्लिश. किती अल्फाबेट असतात आपल्याकडे?
अल्फाबेट किती आपल्याकडं? अल्फाबेट एकच आहे. अरे अल्फाबेट ABCDEFG किती टोटल लेटर्स आहे का? बरं जाऊ दे, मॅथ चालू आहे ना आपलं इंग्लिश नंतर. ठीक आहे, इंग्लिश अल्फाबेट किंवा इंग्लिश लेटर्स. ठीक आहे, काय A to Z मधून 26मधून 5 वॉवेल्स आहे आपल्याकडे. किती वॉवेल्स आहे? 5. ठीक आहे, मॅथमध्ये थोडंफार ग्रामर इकडे तिकडे उद्या कन्सेप्ट शिकून घ्या. 5 वॉवेल्स आहे, त्याला लिहायचं पद्धतशीर. ठीक आहे, आता कळालं एक एक. ए तर दिलेलंच होतं तुम्हाला, बी सांगितलं, त्याच्यानंतर सी सांगितलं, त्याच्यानंतर आता डी मध्ये कोणती मेथड दिलेली आहे? रूल मेथड. वाय इज द कलर इन द रेनबो. किती कलर असतात रेनबोमध्ये? 7. मग तुम्हाला डी मध्ये कलर लिहावं लागतील. सांगा पहिला, तुम्हीच सांगा, मी नाही सांगितलं तुम्हाला. रेड, येल्लो, बरं येल्लोच्या अगोदर ऑरेंज. ठीक आहे, हे घे ऑरेंज, येल्लो. नक्की तुमच्यासाठी होमवर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर बरं आता पुढचं बघा. कलर सांगू शकता तुम्ही. 7 कलर आहे, तुम्हाला मराठीमध्ये माहिती आहे, त्याला इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगता येऊन नाही राहिलं परफेक्टली. एक्स इज अन इंटिजर अँड -3 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज ग्रेटर -3 इज लेस दॅन एक्स अँड एक्स इज लेस दॅन 3. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे? एक्सचा सेट लिहायचा आहे तुम्हाला पीच्या फॉर्ममध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये? पीच्या. डीमध्ये तुम्ही कलर टाकून घ्या नंतर, जो आवडला तो नका टाकू. कोणता टाकावं लागेल? रेनबोमधले. ठीक आहे, पीच्या फॉर्ममध्ये काय? एक्स इज अन इंटिजर. इंटिजर आहे. आता बघा -3च्या नंतरचा इंटिजर कोणता आहे? -2, -1, त्याच्यानंतर 0, 1, 2. एवढेच का आले? कोण सांगेल? -3पेक्षा मोठा, -3पेक्षा मोठी आणि 3पेक्षा छोटे. 3पेक्षा छोटे कोणते? 0, 1, 2. ठीक आहे, आता हे तुम्ही मला एक गोष्ट सांगा. हे यम थोडा विचार करा आणि सांगा. आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. त्याला काय दिसतं? 1, 8 क्यूब आहे. बरोबर आहे, काय आहे? क्यूब. मग इथं कसं लिहिलेलं आहे? x/x इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. मग आता तुम्ही काय लिहाल? x/x इज अ परफेक्ट क्यूब. काय लिहाल? परफेक्ट क्यूब. x/x इज अ परफेक्ट क्यूब. आता फ्रॉम आहे, बिटवीन आहे का? नाही. मग फ्रॉम 1 पण इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये. मग काय करावं लागेल आपल्याला? बिटवीनच्या ऐवजी काय घ्यावं लागेल? फ्रॉम 1 to आहे का त्याच्यामध्ये? नाही. बरं, मग हे कोणते नंबर दिसतात तुम्हाला? नॅचरल नंबर. मग तुम्ही काय लिहू शकता? x/x इज अ परफेक्ट क्यूब ऑफ नॅचरल नंबर. हे समजलं पाहिजे. ठीक आहे, क्यूब ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरच का घेतला आपण? कारण त्याच्यामध्ये मायनस क्यूब आलेला नाही. क्यूब मायनसमध्ये येतो, स्क्वेअर मायनसमध्ये येत नसतो. नॅचरल नंबर एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, x/x इज अ परफेक्ट क्यूब ऑफ नॅचरल नंबर. आता बघा स्क्वेअर मायनसमध्ये येईल, स्क्वेअर मायनसमध्ये येत नसतो. फॉर एक्झाम्पल -2चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. आपण काय करणार? -2 × -2 किती आन्सर आला? +4. म्हणजे स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह, स्क्वेअर मायनसमध्ये येणार नाही. आता याच्या उलट जर क्यूब घ्यायचा आपल्याला, क्यूब कसा घेणार मायनसचा आपण? -2 गुणिला -2 गुणिला -2. या दोघांचा गुणाकार काय येईल? +4. पण त्याला मायनसने मल्टिप्लाय केल्यावर शेवटी काय येणार आहे? मायनस. ठीक आहे, याचा अर्थ काय? क्यूब मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. क्यूब पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. बघून घ्या, इथं काय आलेलं आहे? पॉझिटिव्ह. इथं काय आलेलं आहे? निगेटिव्ह. पण स्क्वेअर कधीच निगेटिव्ह राहणार नाही. ठीक आहे, कळालं इथपर्यंत? म्हणजे क्यूब निगेटिव्ह आला तर नॅचरल नंबरच्या ऐवजी काय टाकसाल? इंटिजर. काय टाकसाल? इंटिजर. का? कारण इंटिजर नंबर काय असतात? निगेटिव्ह. ठीक आहे, समजलं? आणि इथं 0 असतं तर काय टाकलं असतं? होल नंबर. ठीक आहे, आता फर्स्ट क्वेश्चन. राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचे. आता बघा सांगतो तुम्हाला अगोदर, नंतर तुम्ही ट्राय करा.
रोस्टर फॉर्म म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचे? लिस्टिंग मेथड. सेट ऑफ इवन नंबर. आता समजा फर्स्टचा आन्सर सेट ऑफ इवन नंबर. सपोज बघून घ्या, सिम्पल आहे. सेट ऑफ इवन नंबर काहीतरी एक लेटर घेऊन घ्या कॅपिटल. आता सेट ऑफ इवन नंबर, फर्स्ट इवन नंबर कोणता आहे? सेट ऑफ इवन नंबर. आता बघा प्लस आहे का मायनस ते पण नाही, तुम्ही सांगा, विचार करून सांगा. नॅचरल म्हटलेलं आहे का? नाही. मग काय येईल? बघा 2 इकडं -2, इकडं 4, इकडं -4, इकडं इन्फिनिटीपर्यंत आणि इकडं पण इन्फिनिटीपर्यंत. कळालं का? कळाला फरक? इवन नंबर म्हटलेलं आहे, समसंख्या. निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हटलेलं आहे का? नाही. सेट ऑफ इवन प्राईम नंबर. हां, शिकवलं होतं तुम्हाला मी प्राईम नंबर, समर बॅचमध्ये सांगितलेलं होतं. प्राईम नंबर 1 ते 50 पर्यंत कोणते प्राईम नंबर? किती असतात 1 ते 50 पर्यंत प्राईम नंबर? टोटल 15 आहे. किती आहे? 15. ठीक आहे, ते लिहायचे तुम्हाला आत्ताच लिहायचे, सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर सी, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर. निगेटिव्ह इंटिजर 0. बघा निगेटिव्ह, सॉरी 0 येणार नाही. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर काय येईल? -1, -2, -3 अप टू इन्फिनिटी. आणि 7 बेसिक साऊंड ऑफ सारेगामा. माहिती तुम्हाला, गाणे म्हणता सगळेजण घरी गेल्यावर. बाथरूम सिंगर आहे तुम्ही सगळेजण. हां ठीक आहे. हे 4 क्वेश्चन सॉल्व करा, चेक करतो तुमचे. बघा कळालं? आता थोडंफार इथं मिस्टेक आहे बघा. सेट ऑफ इवन नंबर दिलेलं आहे, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. इवन नॅचरल नंबर. मग हा जो आहे हा मायनस नाही येणार, काय येईल आपला? 2, 4, 6, 8 अप टू इन्फिनिटी. इथं एक मिस्टेक आहे, इवन नॅचरल नंबर, प्रिंटिंग मिस्टेक. बरोबर करून घ्या. आता दुसरा क्वेश्चन एकदम सिम्पल आहे. हा जो सिम्बॉल असतो तो बिलॉंग्स टू किंवा एलिमेंट आहे. काय आहे? एलिमेंट. जसं की आता वर्डिंगमध्ये जर लिहायचं झालं, बघा सिम्पल आहे. हा जो सिम्बॉलचा अर्थ आहे की तो त्याचा पार्ट आहे. काय आहे? पार्ट. म्हणजे त्याला लिहिणार आपण 4/3 इज ॲन इलेमेंट ऑफ सेट क्यू. कोणाचा आहे तो? सेट क्यूचा इलेमेंट आहे. आणि दुसरं सिम्पल. आता असा सिम्बॉल झाला, आता दुसरा सिम्बॉल आहे कसा? हा ठीक आहे. या सिम्बॉलचा अर्थ काय राहील? -2 इज नॉट इलेमेंट ऑफ सेट n. ठीक आहे, कळालं? आणि तिसरं कसं लिहिणार? P is the set of P such that, हा कॅपिटल P, हा स्मॉल p, such that P is an odd number. ठीक आहे. बघा P is the set of P. हा जो P, हा कोणाचा सेट आहे? P चा. हा स्मॉल p कोणाचा सेट आहे? P चा. पण कसा येतो? an odd number such that P is an odd number. ठीक आहे, काही प्रॉब्लेम? सिम्पल आहे. आता पुढं, आता बघा सिम्पल तुम्हाला सॉल्व करायचं, एवढं सिम्पल मी सांगणार नाही. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड, बाय रूल मेथड. आता आपण किती सेट्स बघितले? बरोबर आहे, 4 बघितले ना आपण आत्ता. हे बघा तुम्हाला कोणते 2 लिहायचे? 1, 2, 3, 4, 5, 6 6 एक्झाम्पल आहे. तुम्हाला किती लिहायचे? 2. असेच नाही, थोडं तुमच्या मनानं पण ट्राय करण्याचा प्रयत्न करा. हे रेफरन्ससाठी बघा. त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. आता बघा हे जे सेट्स आहे आपल्याला लिस्टिंग मेथडनं लिहायचे. कसे? मग बघा हे जे सेट्स आहे आपल्याला लिस्टिंग मेथडनं लिहायचे. ठीक आहे. आता हे थोडं इझी आहे म्हणून तुम्हाला देते. प्रत्येक वेळेस तुम्हाला एवढे होमवर्क देणार नाही मी, जे तुम्हाला जमेल तेच देईल. ऑल मंथ्स इन अ इंडियन सोलार इयर. आता जर सपोज ऑल मंथ्स इन इंडियन सोलार इयर, सपोज आपण याला ए म्हटलं. काय म्हटलं? ए. मग ए मध्ये काय येईल? चैत्र, वैशाख, आषाढ. भरपूर आहे. ठीक आहे. किती आहे? 12. लिहून टाकायचे. त्याच्यानंतर लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. आता समजा याला म्हटलं मी बी. फक्त लिहिताना काय करायचं? समजून घ्या, होमवर्क आहे तुमच्यासाठी. लिहिताना काय करायचं? लेटर परत रिपीट येऊ द्यायचा नाही.
मग काय येईल सी, त्याच्यानंतर ओ, त्याच्यानंतर यम, त्याच्यानंतर पी, त्याच्यानंतर एल, त्याच्यानंतर ई. यम आला घ्यायचा नाही, ई पण आला, ठीक आहे. त्याच्यानंतर यन, त्याच्यानंतर टी, ठीक आहे. सेन्स ऑफ आता सेम ABCच टाकत चला तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. ह्युमन सेन्सरी ऑर्गन, इयर, नोज किती आहे 5, सर्च करायचं. सेट ऑफ प्राईम नंबर 1 to 20, हा तर पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला 1 to 20 प्राईम नंबर, 1 पासून 20 पर्यंत प्राईम नंबर. प्राईम नंबर परत सांगतो सिम्पलमध्ये सांगतो, जे कोणत्याच पाड्यामध्ये नाही आहे. एकदम बेसिक, प्राईम नंबर कोणत्याच पाड्यामध्ये नसतात स्वतःचा पाडा सोडून. जसं की एक्झाम्पल 11 कोणत्या पाड्यामध्ये, कोणत्याच नाही, ठीक आहे. आता आणि एक हे सांगतो, आता मला सांगा 2 कोणत्या पाड्यामध्ये, कोणत्याच नाही. मग सर्वात लहान प्राईम नंबर कोणता आहे 2, 1 नाही. 1 इज नायदर प्राईम नंबर नॉर कंपोजिट नंबर, 1 कोणताच नंबर नाही आहे. सर्वात लहान 2 पासून सुरुवात करायची, 20 पर्यंत विचारलेले आहे, ठीक आहे. नेम ऑफ द कंटिनेंट्स ऑफ द वर्ल्ड, आपल्या जगामध्ये किती कंटिनेंट आहे 7 कंटिनेंट्स म्हणजे 7 खंड आहे, त्यांचे नाव आलेले पाहिजे. जसं की आफ्रिका, एशिया, ठीक आहे, ऑस्ट्रेलिया आहे ना, असे तुम्हाला 7 खंड लिहायचे, काही प्रॉब्लेम नाही. आता त्याच्यानंतर एक मिनिट, ठीक आहे. त्याच्यानंतर राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. आता रूल मेथडने लिहायचं तुम्हाला, परत एक एक्झाम्पल देऊन सांगतो. रूल मेथडने लिहायचं तुम्हाला, मग काय लिहाल तुम्ही A 1 4 9 16 25 36 49 64 81 100 एवढे तुमच्याकडे नंबर आहे. आता हे सर्व नंबर बघून तुम्हाला काय कळते, स्क्वेअर आहे. 2 नाही भाग जाणार, स्क्वेअर आहे. 9ला 2 ने भाग जाणार नाही, हे काय स्क्वेअर. मग तुम्ही काय लिहाल, A x/x इज द परफेक्ट स्क्वेअर. बरोबर आहे, सांगा परफेक्ट स्क्वेअर. हां, फ्रॉम 1 to 10, फ्रॉम 1 to 10. 1 to 100 का नाही येणार मला सांगा बरं, कारण 110चा स्क्वेअर आहे, 100 नाही घेऊ शकत आपण. नाही चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही, चुकलं पाहिजे पण आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात. एक्स इज द परफेक्ट स्क्वेअर फ्रॉम 1 to 100. मग सेम आता बीमध्ये जर आपण बघा, असं काही नाही एक्स नंतर वाय घ्या, तुम्ही कंटिन्यू एक्स जरी घेतलं चाललं तरी म्हणजे चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. आता बीमध्ये काय लिहाल मग, x/x इज द नंबर डिवायडेड बाय 6 अप टू, सॉरी डिवायडेड नाही ना, मल्टिप्लाय इज द मल्टिपल, लिहून देतो प्रॉब्लेम नाही. बघा बी x/x इज द मल्टिपल ऑफ 6. कितीचा मल्टिपल आहे तो, मल्टिपल ऑफ 6 फ्रॉम कुठून कुठपर्यंत, फ्रॉम 1 to 8. बघा 1 to 8, 6 1 6, 6 गुणिले 8 किती होतात 48. हे सांगा बरं तुम्ही काय लिहिलेलं, x/x इज द लेटर ऑफ वर्ड स्माइल. हसू नका, इज द लेटर ऑफ वर्ड स्माइल, ठीक आहे. त्याच्यानंतर हे x बघा, मी तुम्हाला लिहून देऊ शकतो, पण माझं म्हणणं काय, तुम्हाला तुमच्या सेन्सनं तुम्हाला ते कळालं पाहिजे कसं लिहायचं. घरी गेल्यावर थोडाफार विचार केला ना तर होऊन जाईल. काय लिहाल, x/x इज द डेज इन अ वीक. सोपं आहे का नाही, काही प्रॉब्लेम नाही. आणि लास्टवाला कसं लिहाल मला सांगा बरं, x/x इज द लेटर ऑफ वर्ड्स इट म्हणा, टी म्हणा का 8 म्हणा, चाल उद्या सांगा मला, ठीक आहे. बरं उद्या आपण, तुम्ही मला सांगा की कोणता वर्ड घेतला आणि का घेतला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम. कंप्लीट करून आणा, बाकीचे प्रोसिजर आपण नंतर करू, टाईप्स ऑफ सेट्स वगैरे काय.